नमस्कार मित्रांनो, आज सकाळी सकाळी या न्यूज बघितल्यानंतर परत एकदा तळपायाची आग मस्तकाला गेली। ज्या पुण्यामध्ये मला आठवतंय की माझ्या कॉलेजच्या जीवनामध्ये अगदी रात्रभर आम्ही या पुण्यामध्ये कसली भीती न बाळगता रस्त्यांवरती फिरलेलो आहे। खरं तर त्यावेळेस जास्त भीती वाटायला पाहिजे होती, कारण शहर छोटं होतं, लोकांकडे वाहनं नव्हती, रात्री 10 नंतर रस्ते सुमसाम असायचे। पण आज या ओबडधोबड वाढलेल्या पुणे शहरामध्ये जिथे रात्रंदिवस रस्त्यावरती वाहतूक सुरू असते, अशा पुण्यामध्ये सकाळी 6 वाजता एक आजोबा जे मॉर्निंग वॉकला गेलेले होते त्यांना मारहाण करून लुटण्याचा प्रकार झाला। काही उत्तर भारतीय कामगारांना मारहाण करून लुटण्याचा प्रकार झाला। तर ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे। आणि पुणे शहरातले जे स्वतःला अतिशय सुज्ञ, विचारवंत आणि आम्ही कोणीतरी खूप सुपिरियर आहोत अशी समजणारी लोक मात्र आता मुख गिळून गप्प असतील। त्याच वेळेस मित्रांनो, ही दुसरी बातमी मी वाचली। ही दुसरी बातमी आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचा जो मुलगा आहे, त्या मुलानी मादक पदार्थ घेतले आणि बंदूक बाळगली म्हणून 25 वर्षाची शिक्षा त्याला ठोठवण्यात येणार आहे। मग कुठे गेले हो तुमचे आजचे दिन? 10 वर्षांपूर्वी तुम्ही ज्या वल्गना केल्या होत्या, छाती ठोकपणे छात्या बडवून बडवून आम्हाला सांगत होते, ये 56 इंच की छाती ना देश झुकने दूंगा, अच्छे दिन लाएंगे, अच्छे दिन लाएंगे। हे आहेत का अच्छे दिन आमचे? का फक्त अच्छे दिन अंबानी अदानीसाठीच आहेत फक्त? का तुमच्या सगळ्या व्यावसायिक मित्रांसाठी आहेत फक्त? आणि तुमच्या पक्षातल्या तुमचे जे चाटेगिरी करणारी लोक आहेत त्यांच्यासाठी फक्त अच्छे दिन आहेत का? अहो, 10 वर्षापूर्वी राज्याची सत्ता मिळवताना तुम्ही कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र नावाची ऍड केली होती। मी आता म्हणतो, आहे तो महाराष्ट्र आम्हाला परत द्या। गेल्या 10 वर्षामध्ये तुम्ही जी आमच्या राज्याची आणि या पुणे शहराची वाट लावलेली आहे, याला सर्वस्वी आत्ताचे जे गेल्या 10 वर्षातले सत्ताधारी आहेत हे जबाबदार आहेत। गेली वर्षभर मी या विषयावरती बोलतोय मित्रांनो। हे का घडतंय? तर आज प्रशासनाकडे अपुरं मनुष्यबळ आहे, पोलिसांकडे अपुरं मनुष्यबळ आहे आणि वाढणारे शहरांवरती यांचा कुठल्याही प्रकारचा कंट्रोल राहिलेला नाहीये। अनप्लॅन्ड डेव्हलपमेंट मुळे आज सगळं हे आपल्याला फेस करावं लागतंय। मग मित्रांनो, हे बदलायला नको का? अहो, हे पुणे हे वेड्यांचं पुणे म्हणून प्रसिद्ध होतं। वेडे म्हणजे वैचारिक वेडे, ध्येय वेडे, समाज सुधारणेसाठी वेडे असलेली व्यक्तिमत्व इथं घडली। महात्मा फुले असतील, तुमचे आगरकर असतील, महर्षी कर्वे असतील, चाफेकर बंधू असतील, लोकमान्य टिळक असतील, ह्या सगळ्यांनी समाज चांगला राहावा, समाजात सुधारणा व्हावी म्हणून स्वतःच्या जीवाचं तिथं रान केलं। आणि आज काय परिस्थिती आहे मित्रांनो? आज संकट अगदी आपल्या घरात आलेलं आहे, तरी देखील आपण मूग घेऊन गप्प आहे। पण लोकसंघर्ष गप्प बसणार नाही। लोकसंघर्ष वेळोवेळी आवाज उठवण्याचं काम करतंय। मित्रांनो, आज जर का आपण गप्प बसलो तर समजा उद्या तुमच्या माझ्या बाबतीमध्ये हे होणार आहे। आज ही न्यूज वाचल्यानंतर
त्या न्यूजमध्ये जे आजोबा आहेत, म्हणजे जे ज्येष्ठ नागरिक आहेत, आज ते ब्रेनडेड म्हणून घोषित केलेले आहेत. म्हणजे ते थोडक्यात काय, त्यांचा मृत्यू झालेला आहे. आता जोपर्यंत डॉक्टर त्यांना पूर्णपणे मृत्यू म्हणून डिक्लेअर करत नाहीत, तोपर्यंत त्या कुटुंबाला देखील त्याचा आर्थिक ताण सहन करावा लागणार आहे. बरं, हे सगळं घडतंय कोणामुळं? तर हे असलेल्या या सत्तेमध्ये बसलेल्या या प्रस्थापितांमुळं. यांना स्वतःच्या खुर्चीसाठी, स्वतःच्या सत्तेपुढं काही दिसेनासं झालेलं आहे. यांना असं वाटतं राज्य करणं म्हणजे फक्त विकास करणं. आणि यांचे अंधभक्त पोस्ट टाकतात, कुत्तों को विकास क्या समझ में आएगा. अरे, राज्य करणं म्हणजे विकास करणे नव्हे. राज्य करणं म्हणजे राज्यासाठी चांगले कायदे करणं, त्या चांगल्या कायद्यांची अंमलबजावणी करणं. जसा समाज बदलेल तसे कायदे बदलणं, ह्याला म्हणतात राज्य करणं. का हो, महाराजांनी काय विकास केला होता का? महाराणा प्रतापाने विकास केला होता? मग ते एवढे पॉप्युलर का होते? कारण त्यांनी राज्य केलं. रांजाच्या पाटलाचे हातपाय काढले जेव्हा त्यांनी एका महिलेवरती बलात्कार केला. ज्यांनी दगा दिला त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली. ज्यांनी कर दिला नाही त्यांच्या जमिनी जप्त केल्या. याला म्हणतात राज्य करणं. तुम्ही आपले वारे माप नुसते विकास करत चाललेले आहात. त्या विकासाला कुठलंही सस्टेनेबिलिटी नाहीये. मग या सस्टेनेबिलिटी नसलेल्या विकासाचं आम्ही करायचं काय? आणि मग त्याचे हे सगळे दुष्परिणाम आता आम्हाला भोगायला लागत आहेत. म्हणजे ते आता अशी म्हणण्याची वेळ आलेली आहे, भीक नको पण कुत्रा आवर. म्हणजे तुम्ही नुसतं विकास करताय, विकास करताय, विकास करताय. अरे पण त्या विकासामुळे जे दुष्परिणाम व्हायला लागलेले आहेत, नवीन नवीन प्रॉब्लेम्स यायला लागलेले आहेत, त्याच्यावरती तुम्ही राज्यकर्ते म्हणून काय करताय? तर तुम्ही फक्त करताय नवीन कंपन्या आणायच्या, नवीन टेंडर काढायची, त्या टेंडर मधले 20% कसे मला मिळतील ह्याच्या मागं पाळायचं. अहो, मग तुमच्यापेक्षा आधी जे बरे होते 5% तरी कामं व्हायची आमची. आता 20% शिवाय आमची कामं होत नाहीयेत. तुमच्याकडे हजारो कोटी रुपये तुमच्या ऍडव्हर्टाइजमेंट वरती, फेक ऍडव्हर्टाइजमेंट वरती, पोकळ ऍडव्हर्टाइजमेंट वरती खर्च करायला पैसे आहेत राज्याकडे. पण राज्याचे प्रशासन सुधारण्यासाठी, प्रशासकीय यंत्रणा सुधारण्यासाठी, तिथे नवीन कामगार भरती करण्यासाठी, अधिकारी भरती करण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाहीयेत. आणि या उद्विग्नतेमधूनच आम्ही लोकसंघर्षाला जन्म दिलेला आहे. वेळोवेळी लोकसंघर्ष याच्या विरुद्ध बोलत राहणार आहे. आणि म्हणून मित्रांनो, आम्ही वारंवार तुम्हाला आव्हान करतोय की आमच्या बरोबर या, आमच्या पाठीशी उभे नका राहू, तर आमच्या खांद्याला खांदा देऊन उभे राहा. अहो, आपण हे नक्की बदलू शकतो. आपणही सत्ता चांगली करू शकतो, राज्यकारभार चांगला करू शकतो. हे काय आभाळातनं नाही पडलेले. अहो, पिढ्यानपिढ्या एका तालुक्यामध्ये, एका जिल्ह्यामध्ये एकाच कुटुंबाचे आमदार, एकाच कुटुंबाचे खासदार, आणि हे सर्व पक्षांमध्ये बघायला मिळतंय. मग त्यांना आपल्याबद्दल काय घेणं देणं असणार आहे? म्हणून आपणच उठलं पाहिजे. तुम्ही आमच्या सोबत या. सोबत दिलेल्या नंबरवरती आमचं सदस्य होण्यासाठी फोन करा. आम्ही दर महिन्याला एक आंदोलन करत असतो. त्या आंदोलनामध्ये सहभागी व्हा. हे आमच्यासाठी नाहीये मित्रांनो, तर तुमच्या माझ्या दोघांसाठी आहे. तर नक्की वाट बघतोय. सदस्य व्हा. जय हिंद, जय महाराष्ट्र.